नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचं आगामी काळातलं नियोजन कसं असावं याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात येईल। आता जाहिरात आल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडेल की आपण जिल्हा कोणता निवडावा, यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे आपण त्यावेळेस। म्हणून तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा मित्रांनो, आता पोलीस भरतीचं पुढलं नियोजन कसं असावं। सर्वात महत्वाचं ग्राउंड ज्याचं परफेक्ट म्हणजे जो ग्राउंडला बसेल त्यालाच लेखी परीक्षा देता येणार आहे। लेखी परीक्षा द्यायची असेल तर ग्राउंड मध्ये आपल्याला 50 पैकी जेवढे आपल्या त्या याचे काय म्हणते त्या जिल्ह्याचा आजचापर्यंत जे काही मेरिट आहे त्यानुसार मार्क मिळवता आले पाहिजेत। मग पहा मित्रांनो, 50 मार्काच्या ग्राउंड नुसार मागच्या वर्षी लक्षात घ्या, आपल्याला आतापासून तयारी लागायचंय। मागच्या वर्षी त्या जिल्ह्यातलं मेरिट काय होतं ते आताच पाहून घ्यायचं आहे। समजा पुणे जिल्ह्यातलं मेरिट फॉर एक्झाम्पल 38 होतं, तर 2+ करून ठेवायचे। म्हणजे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस साठी लेखी परीक्षेला बसण्यासाठी 40 मार्क मिळवणं आवश्यक आहे। हे डोक्यात ठेवा, बॅक माइंडला सांगून ठेवा। मेरिट मध्ये बसल्यानंतरची प्रोसेस आपल्याला पुढे बघायची। मग लेखी परीक्षेला आपण काय क्रांती करणार आहे ते ग्राउंडच्या मार्कावरून ठरणार आहे। कारण ग्राउंड मध्येच आपल्याला जर मार्क आले नाहीत, आपण जर पात्र ठरलो नाही, तर लेखी परीक्षेची संधी आपल्या हातातून मुकली जाणार आहे। त्यामुळे ग्राउंड मध्येच तुम्हाला सविस्तर आणि चांगले मार्क मिळवणं अपेक्षित आहे। त्यासाठी तुम्हाला ग्राउंड मध्ये सर्वाधिक महत्त्व देणं आता सध्याच्या घडीला महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्यापुढे जाऊन सुद्धा 2 तासापेक्षा जास्त वेळ ग्राउंडवर तुम्हाला घालवायचं नाही। त्यातलं 1 तास हे रनिंग प्लस 100 मीटरचा सराव असला पाहिजे। 1 तास रनिंग प्लस 100 मीटर, प्रिंट मारा, लॉंग रूट मारा, साधारण 30 मिनिटं कंटिन्यू धावणे, आतापासून कॅपॅसिटी बनवणे, कंटिन्यू धावणे गरजेचं आहे। ग्राउंडची डेट दिवाळीच्या नंतरच येणार आहे म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्या पाऊस संपल्यानंतरचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील पोलीस भरती करणारे जोमाने तयारी लागलेली असतील। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रनिंगच्या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवायच्या। 30 मिनिटे कंटिन्यू धावलं पाहिजे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गोळाफेक हा तुम्ही थंड दिमागाने किंवा शरीर पूर्ण थंड असताना टाकायचं नाही, कॉन्फिडन्स लो होतो। लक्षात घ्या, गोळा टाकत असताना तुम्ही पूर्णपणे गेलात, गोळा उचललात आणि फेकलात, डायरेक्ट 12 मार्काचा, 10 मार्काचा, 8 मार्काचा, 6 मार्काचा पडतो। मग त्यामुळे काय करायचं, बॉडी फुल गरम करायची अगोदर, व्यवस्थितरित्या बॉडी एकदम फ्लेक्झिबल झाली पाहिजे। कसाही वाकला ताकदीने, फुल जोशने आणि श्वास घेऊन व्यवस्थितरित्या पहिला गोळा टाकणं आतापासून सराव करा। म्हणजे तुम्हाला आगामी काळामध्ये पोलीस भरतीच्या ग्राउंडवर तुम्हाला काय होणार आहे त्याचा सराव असल्यामुळे कॉन्फिडन्स तुमचा लो होणार नाही। त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, 1600 मीटर धावते वेळेस किंवा 800 मीटर धावते वेळेस तुम्हाला आतापासून घड्याळ वापरायची आहे। लक्षात घ्या, घड्याळ वापरून तुम्हाला कंटिन्युअसली विचार करायचा आहे की आपले सेकंद वाढतायत की कमी होत आहेत। जर तुमचे डेमो होत असतील तर 1600 मीटर नॉर्मली तुम्ही आता 2-3 दिवसांनी मारावं असं माझं म्हणणं आहे। एवढी कॅपॅसिटी झाली पाहिजे। आपलं 1600 मीटर 3 दिवसांनी शेड्यूलच बनलं पाहिजे। डेमोच घ्यावं लागतं असं नाहीये, 3 दिवसांनी कम्प्लिटली 1600 मीटर मारायचं म्हणजे मारायचंच। हाफ प्रिंट मारायच्याच 3 दिवसांनी, गोळा टाकायचाच 3 दिवसांनी, म्हणजे प्रत्येक शेड्यूल तुमचं 3 दिवसांनी तुम्हाला चेक करायची। लक्षात घ्या, मग 3 दिवसांनी समजा तुमचा इथं 5:20 टाइम आला, असा टाइम असा 5:40 व्हायला नको, पुन्हा 6 मिनिट व्हायला नको, असं न होता 5:20चं 5:10 वर आलं पाहिजे। यासाठी आपल्याला काय करायचंय, 3 दिवसांनी 1600 मीटर 800 मीटर आपल्याला व्यवस्थितरित्या मारून घ्यायचं आहे। शॉर्ट प्रिंट मारायच्या, कधी 2च राऊंड एकदम फास्ट पळायची, कधी 1 राऊंड फास्ट पळायचा, त्याचा टायमिंग बघायचा, जास्त महागाचं नाही, 150-200 ला टाइमर वालं घड्याळ मिळतं, ते घड्याळ तुम्हाला घेणं अपेक्षित आहे। त्यातून तुमचा टाइम काउंट झाला पाहिजे। त्यानंतरचा मुद्दा, महिलांचं सुद्धा जे की 3 मिनिटं लागतायत ना, मला दुसऱ्या वेळेस 3:90 लागले पाहिजे, पहिल्या पुन्हा 2:80 लागलं पाहिजे। असं मायक्रो सेकंदाने आपल्याला माग यायचं आहे। लक्षात घ्या, म्हणजे त्यामुळे आपली एक कॅपॅसिटी बनेल आणि कॉन्फिडन्स सुद्धा आपला
मजबूत व्हायला सुरुवात होईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि 2 तासापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला ग्राउंडवर घालवायचा नाही. त्यानंतर 2 तास गेले आपले, ग्राउंडवर गेले, आपण 6 ते 8-9 वाजेपर्यंत लायब्ररीत आलो, अभ्यासाला लागायचंय. आपल्याला कम्प्लिटली 11 वाजताही अभ्यासाला लागलं. सकाळच्या 11 वाजल्यापासून पहिला पोर्शन 2 वाजेपर्यंत असला पाहिजे आपला. म्हणजे 11, 12, 1 आणि 2 हे 3 तास इथे कव्हर झाले. 3 तास कम्प्लीट. ठीक आहे. त्यानंतर 2 वाजता जेवण केलं आणि जेवण करून आपण सट 3 वाजेपर्यंत आराम करायचा. आरामाचा वेळ आहे. 3 वाजेपर्यंत आराम करायचा. 3 वाजता परत अभ्यासाला लागलो. 3 ते 6 वाजेपर्यंत 3 तास परत तुमचा अभ्यास झाला पाहिजे. 7 वाजेपर्यंत आपण संध्याकाळचं किंवा 8 वाजेपर्यंत तुमचं संध्याकाळचं जेवण झालं पाहिजे. 8 ते परत 10 वाजेपर्यंत परत अभ्यासाला घ्यायचे. 2 तास अभ्यास करायचे. म्हणजे जवळपास तुम्हाला अभ्यासाचा वेळ बघा, हे 3 तास, हे 3 तास आणि हे 2 तास. आतापासून एवढा वेळ देणं गरजेचं आहे. शक्यतो या पोर्शन मध्ये, संध्याकाळच्या पोर्शन मध्ये 20 मिनिटे मी दिवसभरामध्ये काय केलो याचा विचार करायचा. आणि विद्यार्थी मित्रांनो 1.5 तास रोज एक पेपर सोडवायचा न चुकता. आणि तो 1.5 तासात सोडवलेला पेपर दुसऱ्या दिवशी काय चुकले, पोरांनो लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी काय चुकले ते 11 ते 2 या वेळेमध्ये त्याचा अभ्यास करायचा. 11 ते 2 वेळात अभ्यास करायचा. 3 ते 6 वेळेत आपल्याला आपला एक पोर्शन कंप्लीट करायचा. मराठी घेतलं मराठी, गणित घेतलं गणित. अशा पद्धतीने तुमचा 8 तास अभ्यास प्लस 2 तास ग्राउंड, 10 तास तुमच्या वर्दीसाठी द्यायचे आहेत मित्रांनो. आणि 10 तास आता परत राहिले आपले किती, 14 तास. 14 तासामध्ये जवळपास 14 तासामध्ये तुमचे 8 तास झोप झालेली असेल. राहिले 6 तास इतर कामं करायचे, जॉब वगैरे सोडून द्यायचे. आता बस झालं, जॉब करतो इकडे पण चांगला पगार आहे, मी भरती पण करतो, झालं तर झालं असे म्हणणारे विद्यार्थी मी उघड्या डोळ्यांनी पाहिले. असं शक्य नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कॉम्पिटिशनचं युग आहे. 20 लाख फॉर्म येणार आहेत आणि जागा किती येते रे, 15,000 येणार आहेत. मग एक गोष्ट लक्षात घ्या, या 20 लाखामधल्या 15,000 जागा म्हणजेच जवळपास 19,85,000 लोकांमध्ये राहायचंय आपल्याला, की 15,000 लोकांमध्ये सिलेक्ट व्हायचंय. हे आपल्याला ठरवणं अपेक्षित आहे. राहिला विषय बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, आमक टमक, इंस्टाग्रामचे फॉलोअर, डायलॉग बाजी, मोटिवेशन साठी इंस्टाग्राम बघणं, तिला गोळा शिकवणं, त्याला कुठं तरी प्रोत्साहन देणं, त्याच्यासोबत गप्पा मारणं, ह्याच्यासोबत गप्पा मारणं, इकडे काय चाललंय बघणं, अकॅडमीच्या संचालकावर जळणं, हे सगळं बंद करा. हे सर्व आताच्या आता बंद करून टाका. वर्दी मिळवायचे तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. नियोजन असं ठेवावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपली भोसरीत अकॅडमी आहे. ज्यांना बाबा फास्ट ट्रॅक बॅच व पुढल्या भरतीसाठी नियोजन करायचं असेल तर नक्कीच या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. संपर्क क्रमांक हा माझा व्हॉट्सअप व कॉलिंग नंबर असल्यामुळे कॉल करून आलात तरी अकॅडमीला व्हिजिट करू शकता. आपल्याकडे पहिल्या वेळेस रुपये पण घेतला जात नाही. डेमो करायचं, मास्तर लोकांचं शिकवणं आवडलं तरच जॉईन करायचं. अदरवाईज तुम्हाला तुमचे मार्ग मोकळे आहेत. आता स्टंटबाजी बंद, फक्त आणि फक्त अभ्यास ग्राउंड एवढं डोक्यात ठेवा. तरच तुमच्या अंगावर जे काही पांढरा सदरा, पिवळा सदरा, निळा सदरा असेल तो सगळा सदरा काढून आपल्या त्या ठिकाणी कोणता सदरा येईल, खाकी सदरा येईल. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. आगामी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या HP अकॅडमी या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.